जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज शिवसेना भवन पुणे शहर सारसबाग या ठिकाणी आज आम्हाला पेशंटचे जे नातेवाईक अर्जदार आहेत विनायक शामशेला हे वैद्यकीय सहाय्यता मिळवण्यासंदर्भात इथं भेटण्यासाठी आले. इथं वैद्यकीय कक्षामध्ये आम्ही सर्वजण म्हणजे अजय दादा सपकाळ असतील, तानाजी काका बोलत असतील, आमचे मुता सर असतील आणि मी दीपक नवगणे बोरवेलला वैद्यकीय सहाय्यक आम्ही इथं उपस्थित होतो. साहेबांनी आम्हाला ह्या अर्जाच्या स्वरूपात आम्हाला सूचना कळवलं की त्यांच्याकडे 50,000 रुपयाचा बिल झाला होता हॉस्पिटलचा, डिलिव्हरी संदर्भात सिझेरियनचं पेशंट होता. तर आज यांनी आम्हाला इथं भेटल्यानंतर हे विनायक शेला हे स्वतः भेटले आणि त्यांनी आम्हाला अर्ज दिला असता अजय दादांनी संपर्क संबंधित हॉस्पिटलशी संपर्क साधला आणि भारतीय आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये या पेशंटच्या सिझेरियन पेशंटच्या जो बिल आहे 50,000 रुपये याच्यातून काही रक्कम कमी करण्यासंदर्भात आम्ही सुचवलेलं आहे. लवकरच आम्हाला लेखी स्वरूपात त्यांच्याकडून कमी झालेल्या बिलाची डिटेल्स मिळणार आहे. आम्ही ते तुम्हाला पाठवून देऊ आणि तुम्हाला सादर करू. आणि मोठ्या संख्येने इथं वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून शिवसेनेतून बऱ्यापैकी लोकांची वैद्यकीय कामं केली जात आहेत. रोजचे जवळजवळ 3-3, 5-5, 10-10 लाखाची बिलं इथं शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून कमी केली जात आहेत. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा रुग्णांना दिला जातोय. तर मी सर्व रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा आपल्या पेशंटला या योजनांचा लाभ व्हावा या संदर्भात किंवा मदत व्हावी या संदर्भात आपण शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधू शकता. शिवसेना वैद्यकीय कक्षाचे अजयदादा सपकाळ असतील, तानाजीदादा बोलत असतील, आमचे मुत्ता साहेब असतील, मी दीपक नवगणे बोर विभागातून काम करतो, शुभमजी हिंगे साहेब असतील. तर मला पुन्हा एकदा धन्यवाद द्यावं असं वाटतं की अनाथांचा नाथ एकनाथ सन्माननीय श्री मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाने तसेच आमचे सर्व वैद्यकीय टीमचे आधारस्तंभ मंगेशदादा चिवटे साहेब आणि आमचे मार्गदर्शक अजय बापू भोसले असतील, प्रमोद नाना बांडगिरे साहेब असतील आणि अजयदादा सपकाळ साहेब तसेच शुभम हिंगे आणि जयजी हुले, पुन्हा प्रशांतजी दाबी साहेब असतील, मयूरजी पानसरे असतील, रागिनीताई धुमाळ असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही मदत संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना आणि रुग्णाला मदत देऊ शकलो. तर सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. आणि तुमच्या मदतीसाठी शिवसेना वैद्यकीय कक्ष आज सदैव तत्पर आहे, कार्यरत आहे. आणि आमचे बोर तालुक्याचे अध्यक्ष गणेशदादा मसूरकर यांनी ही केस पाठवली होती. त्यांच्या पुरंगवली गावचे हे आहेत रहिवासी आणि प्रॉपर यांचं म्हणजे रेसिडेन्शियल ऍड्रेस त्यांचा बिबवेवाडीचा आहे. त्यामुळे ही केस आम्ही आमच्या पद्धतीने हँडल केलेली आहे आणि रुग्णाला नक्कीच त्याचा बेनिफिट मिळालेला आहे. आम्ही आलेखी स्वरूपातला बेनिफिट आपल्या सर्वांना लवकरच सादर करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.